नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल झालेला आहे। मित्रांनो, सर्वांना आनंदाची बातमी आहे। असे अनेक बदल झालेले आहेत मित्रांनो, हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओत। तर बघू शकता मित्रांनो, हा नवीन जी.आर. आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो म्हणजे हा पहिला मुद्दा आहे। सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहेत। म्हणजे मित्रांनो, पहिला मुद्दा असा आहे की अगोदर 15 दिवसाची मुदत होती, पण आता 2 महिने वाढवण्यात आलेले आहेत। म्हणजे 1 जुलैपासून तर 31 ऑगस्टपर्यंत आपण कधीही अर्ज करू शकता। आणि 31 ऑगस्टला सुद्धा अर्ज केलं असेल तरीही मागच्या महिन्याची पेमेंट आपल्याला भेटणार आहेत, त्या महिलेला भेटणार आहेत। म्हणजे जुलै महिन्याची सुद्धा पेमेंट भेटणार आहेत आणि ऑगस्ट महिन्याची सुद्धा पेमेंट भेटणार आहेत। म्हणून मित्रांनो, अर्ज करण्याची काही घाई करण्याची जरूरत आता नाहीत। तर दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याने नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत। म्हणजे मित्रांनो, अगोदर अधिवास काढण्यासाठी खूप गर्दी झाली होती मित्रांनो, आता अधिवासची गरज नाहीत। अधिवास असेल तर ठीकच आहेत, पण ज्यांच्याकडे अधिवास नाहीत त्या महिलेकडे 15 वर्षापूर्वीचे जर रेशन कार्ड असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असेल किंवा जन्मदाखला असेल, ह्या 15 वर्षा अगोदरचे असेल, ह्या 4 पैकी कोणते एक ओळखपत्र तर ते ग्राह्य धरण्यात येईल, तर ते सुद्धा चालणार आहेत। आणि तिसरा मुद्दा आहे मित्रांनो, सदर योजनेतून 5 एकर शेतीची अटसुद्धा वगळण्यात आली आहे। आता मित्रांनो, 5 एकर शेतीची अट राहणार नाहीत मित्रांनो, म्हणजे वगळण्यात आलेली आहेत। आता काही गरज नाहीत, आता सर्व महिलांना भेटणार आहेत। आता चौथा मुद्दा आहे मित्रांनो, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी आता 21 ते 65 वर्ष वयोगट वाढवण्यात आली आहे मित्रांनो। बघू शकता मित्रांनो, अगोदर महिलांचे वय 21 ते 60 होते, पण आता ती पण अट थोडी वाढवण्यात आली आहेत आणि 65 वर्ष करण्यात आलेली आहेत। म्हणजे असे 4 हे फरक आहेत। अजून 5वा जो आहे, परराज्यात जन्म असलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। म्हणजे काही महिला परराज्यात असेल आणि ती महाराष्ट्र जर त्यांचं लग्न झालं असेल तर हा तिन्ही दाखला ग्राह्य धरण्यात येईल। आता 6 मुद्दा आहेत, रुपये 2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहेत। म्हणजे मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी कुपन आहेत, रेशन कार्ड आहेत, त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यात सूट देण्यात आलेली आहेत मित्रांनो। त्यांना उत्पन्नाचा सुद्धा दाखला लागणार नाहीत। तर बघा, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, अगोदर फक्त विवाहित महिलेला लाभ देण्यात येणार होता, आता अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ भेटणार आहेत। तर मित्रांनो, ही होती 7 अट जी शिथिल करण्यात आलेली आहेत।
कालच अधिवेशनामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा घेऊन अधिवेशनात थोडी घोषणाबाजी केली होती. तरी अविवाहित महिलांना भेटणार नाहीत, अट 60 वर्षाऐवजी 65 करावी, हे सर्व अटसाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला होता आणि त्यांचा हा पूर्ण मान्य करण्यात आला आहे. नवीन GR ज्यामध्ये महिलांना एक आधार भेटलेले आहेत. 15 दिवसाऐवजी आपल्याला 2 महिने भेटलेले आहेत. अजूनही खूप काही अट शिथिल करण्यात आली आहेत. अजूनही काही अपडेट आली असेल तर मी नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कळवणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि एकमेकांना शेअर जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.